नमस्कार, माझा भाग्यश्री टॉप शिलाई क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर या अगोदर आपण वन टक्स ब्लाउज पेपर कटिंग आणि त्यावरून पीस कटिंग कशी करायची ते शिकलो आहोत आणि शिलाईची टिप देण्याचा सरावही आपण केलेला आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये वन टक्स ब्लाउज कसा शिवायचा आहे ते पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ अगोदर काळजीपूर्वक पहा म्हणजे तुम्हालाही सहज समजून जाईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी आपले ब्लाउज पीसचे 3 भाग आहेत आणि हे 3 भाग जोडून आपल्याला ब्लाउज तयार करायचा आहे। तर हे 3 भाग कोणते आहेत ते पाहूयात। तर या ठिकाणी ही बाही आहे आणि हे दोन्ही आपले समोरचे भाग आहेत। आणि हा आपला पाठीमागलचा भाग आहे। तर अशा प्रकारे आपले 3 भाग आहेत। तर या 3 भागापैकी आपल्याला कोणताही एक भाग शिवायचा असतो। तर या ठिकाणी मी अगोदर पाठीमागलचा भाग शिवून घेणार आहे। तर हे बाकीचे 2 पार्ट आपण बाजूला ठेवून देऊयात। तर हा आपला पाठीमागलचा भाग आहे। तर हा आपण पूर्ण उकललेला आहे। तर या ठिकाणी आपलं बिना अस्तरचं ब्लाउज आहे त्यामुळे अस्तर जोडायचं नाही। तर सर्वप्रथम आपल्याला या पाठीमागलच्या भागाला डास देऊन घ्यायचे आहेत। तर कोणत्याही प्रकारचं ब्लाउज असो म्हणजे अस्तरचं किंवा बिना अस्तरचं त्याला अगोदर डास देऊन घ्यायचे असतात। तर या ठिकाणी आपली डास देण्याची खूप सोपी पद्धत आहे। इथे थोडंसं लक्ष द्या म्हणजे तुम्हालाही समजेल। तर या ठिकाणी जो आपण पाठीमागलचा भाग टाकलेला आहे तो सरळ बाजूने आहे आणि खालच्या साइडने ही उलटी बाजू आहे। तर या ठिकाणी आपल्याला शोल्डरचं सेंटर घ्यायचं आहे। डास देण्यासाठी अगोदर आपल्याला शोल्डरचं सेंटर घ्यायचं असतं। तर ही आपली खूप सोपी पद्धत आहे डास देण्याची आणि दोन्ही साइडने डास हे बरोबर येतात। या ठिकाणी आपण शोल्डरचं सेंटर घेतलेला आहे, इथे पाहू शकता अशा प्रकारे। जसं आपण या शोल्डरच्या ठिकाणी फोल्ड केलेला आहे तसंच आपल्याला कमरेच्या भागापर्यंत फोल्ड करत घ्यायचं आहे। तर या साइडची झाली ही उलटी बाजू वरच्या साइडने म्हणजे आपल्याला डाच हे उलट्या साइडने द्यायचे असतात आणि ही झाली आपली सरळ बाजू। तर आपल्याला डाच इथून द्यायचे आहेत। तर डाचाची रुंदी ही आपली अर्धा इंचाची असते। तर डाचाची रुंदी ही कमरेच्या साइडने घ्यायची असते या ठिकाणी। तर या ठिकाणी मी अर्धा इंचावरती एक टिक करून घेणार आहे। प्रत्येक ब्लाउजच्या डाचाला आपल्याला अर्धा इंचाची रुंदी घ्यायची असते आणि या ठिकाणी आपल्याला आता डाचाची उंची घ्यायची आहे। डाचाची उंची ही आपल्याला या कमरेच्या भागापासून घ्यायची असते वरच्या साइडनी। डाचाची उंची आपण इथून घेणार आहोत। डाचाची उंची ही आपल्याला 4 इंच घ्यायची आहे आणि 4.5 इंच ही घेतले तरी चालतं। तर या ठिकाणी मी 4 इंच घेतलेली आहे। तर डाच कसा द्यायचा या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या। तर या ठिकाणी मी स्केल घेतलेली आहे आणि डाच हा आपल्याला क्रॉस मध्ये जोडायचा असतो। इथे पाहू शकता अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपण अर्धा इंचावरती टिक केलेले आहे तिथून आपल्याला इथपर्यंत क्रॉस मध्ये जोडायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला डाच देऊन घ्यायचा असतो। तर हा आपला पाठीमागलच्या भागाचा डाच आहे म्हणजे कमरेच्या भागाचा। तर आता आपण इथून डाच देऊन घेऊयात। जसं आपण मार्किंग करून घेतलेले आहे तसंच आपल्याला डाच देऊन घ्यायचा आहे या रेषेवरूनच। डाचाच्या सुरुवातीला या ठिकाणी अगोदर लॉक करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणीही लॉक करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी हा पाठीमागलचा भाग मी टंचन खाली ठेवत आहे आणि ज्या ठिकाणी आपण अर्धा इंचावरती टिक केलेले आहे तिथे ठेवत आहे बरोबर। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। त्या अगोदर आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। लॉक कसं करायचं आहे त्याचा सराव अगोदरच सांगितलेला आहे। लॉक करताना टंचन मागे पुढे करायचं आणि परत शिलाई देऊन घ्यायची। शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची। जशी आपण मार्किंग करून घेतलेली आहे तशीच आपल्याला डाचाला शिलाई देऊन घ्यायची असते। तर या ठिकाणी परत आपण लॉक करून घेऊयात आणि हा दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि खालच्या साइडने दोरा असतो तोही आपल्याला कट करून घ्यायचा असतो। तर या ठिकाणी पाहू शकता की अशा प्रकारे आपण डाच देऊन घेतलेला आहे। आपला डाच हा एकदम बरोबर आलेला आहे। तसंच आपल्याला दुसऱ्याही साइडने डाच देऊन घ्यायचा आहे। तर मी ब्लाउज फिरवून घेतलेला आहे आणि या ठिकाणी परत आपल्याला शोल्डरचं सेंटर घ्यायचं आहे। इथे पाहू शकता या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या। तसंच आपल्याला कमरेच्या भागापर्यंत फोल्ड करत घ्यायचं आहे।
आणि हे ब्लाऊज आपल्याला पलटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला अगोदर प्रमाणेच अर्धा इंचावरती टिक करून घ्यायची आहे आणि वरच्या साइडनी 4 इंचापर्यंत डाचाची उंची घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी 4 इंचावरती एक टिक करून घेत आहे आणि इथून आपल्याला क्रॉस मध्ये जोडायचं आहे, ज्या ठिकाणी आपण 4 इंचावरती टिक केलेले आहे तिथपर्यंत। तर अशा प्रकारे आपल्याला डाच देऊन घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे आपली डाच देण्याची। दोन्ही साइडचे डाच हे एकदम बरोबर येतात। हा दोरा आपण कट खालच्या साइडने पाहू शकता, या ठिकाणी दोरा आलेला आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा असतो। त्याचबरोबर आपल्याला दोन्ही साइडचे दोरे कट करून घ्यायचे असतात, म्हणजे आपला दोरा ओढत नाही त्यामुळे। तर या ठिकाणी पाहू शकता आपण दोन्ही साइडचे डाच देऊन घेतलेले आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता की आपले दोन्ही साइडचे डाच बरोबर आलेले आहेत। तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या। तर या ठिकाणी हा भाग वर खाली झालेला आहे, कारण या ठिकाणी आपण डाच दिलेले आहेत त्यामुळे हा भाग वर खाली होतोच। झाल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे, हे दोन्ही भाग एकमेकावरती ठेवायचे आहेत। तर हे वर खाली झालेले भाग आपल्याला आता कट करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी स्केल घेतलेली आहे आणि स्केल बरोबर आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे। ज्या ठिकाणी आपण डाच दिलेला आहे त्या ठिकाणी बरोबर घ्यायचा आहे आणि इथे पाहू शकता आपला इकडचा आणि हा कपडा जास्त झालेला आहे, तिथून आपण मार्किंग करून घेणार आहोत। आणि आपल्याला आता इथून कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पाठीमागलचा भाग हा एका सरळ रेषेमध्ये येतो। कट करत असताना काळजीपूर्वक कट करून घ्यायचं। आपल्याला या ठिकाणचा जास्त भाग कट करून घ्यायचा नाही। समजा थोडा कमी जास्त झाला तरी पट्टी जोडत असताना तो ऍडजस्ट होतो। तर या ठिकाणी पाहू शकता की आपला भाग हा सरळ आलेला आहे। तर ही झाली आपली पहिली स्टेप। तर आता दुसरी स्टेप करायची आहे। तर या कमरेच्या भागाला आपल्याला पट्टी लावून घ्यायची असते। आपण ब्लाउज कट करत असताना जो कपडा उरलेला होता तो हा आहे, याच्यातूनच आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या असतात। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पट्ट्या कशा कट करायच्या आणि त्या कशा जोडायच्या आहेत त्याचा सराव करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे पट्ट्या आपल्याला कट करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हा पाठीमागचा भाग आपण बाजूला ठेवून देऊयात। आपल्याला ही पट्टी कट करून घ्यायची आहे। तर पट्टी ही शक्यतो 1.5 ते 2 इंचापर्यंत कट करून घ्यायची असते। तर या ठिकाणी मी 1.25 इंचाची कट करून घेणार आहे। तर या ठिकाणी आपण 1.25 इंचावरती एक टिक करून घेऊयात आणि इथून आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे। जर कपडा कमी उरला असेल तर आपल्याला पट्ट्या कट करून त्याला शिलाई देऊन घ्यायची असते, परंतु या ठिकाणी आपल्याकडे ही पट्टी सरळ आहे त्यामुळे याला शिलाई देण्याची गरज नाही। तर मी ही पट्टी इथून कट करून घेणार आहे। कट करत असताना सावकाश कट करून घ्यायचं। तर या ठिकाणी मी ही पट्टी कट करून घेतलेली आहे। तर या ठिकाणी आपण ही पट्टी 1.25 इंचाची कट करून घेतलेली आहे। तर ही पट्टी आपल्याला एका साइडनी फोल्ड करून घ्यायची आहे। तर ही पट्टी आपण 1/2 इंचापासून फोल्ड करून घेणार आहोत अशा प्रकारे, आणि इथून आपल्याला पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे। ज्या ठिकाणी फोल्डिंगचं टोक आलेलं आहे तिथूनच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। एका हाताने पट्टी फोल्ड करायची अशा प्रकारे आणि एका हाताने पट्टी दाबून घ्यायची। शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची।
तर इथून आपण दोरा कट करून घेऊयात आणि ही पट्टी एक्स्ट्रा आहे ती कट करून घेऊयात। तर या ठिकाणी मी अशा प्रकारे पट्टीला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर ही पट्टी आपली तयार आहे। तर या ठिकाणी मी हा पाठीमागलचा भाग घेतलेला आहे आणि हा पाठीमागलचा भाग सरळ भागानेच आहे, म्हणजे आपण डाचाला शिलाई दिलेली होती ती खालच्या साईडने आलेली आहे, इथे पाहू शकता। आणि हा सरळ भाग आहे वरच्या साईडने। तर ही पट्टी आपल्याला वरच्या साईडने ठेवायची आहे, म्हणजे जी शिलाई आलेली आहे ती आपल्याला पट्टीच्या वरच्या साईडने ठेवायची असते अशा प्रकारे। आणि इथून पट्टीला आपल्याला पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या ठिकाणी पाव इंचावरती एक आपण टिक करून घेऊयात इथून। तर आपल्याला आता इथून शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची। या ठिकाणी अगोदर लॉक करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी एक आपल्याला काळजी घ्यायची आहे, आणि या पट्टीचा कपडा आणि हा पाठीमागलचा कपडा एक समान आला पाहिजे। शिलाई देत असताना या पाठीमागलच्या कपड्याकडेही लक्ष द्यायचं की आपली शिलाई सरळ येत आहे की नाही, आणि या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आणि इथून दोरा आपण कट करून घेऊयात, आणि इकडच्या साईडचा आपल्याला दोरा कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण पट्टीला ही एक शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपल्याला पट्टीला दुसरी शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही पट्टी आपल्याला सरळ करून घ्यायची आहे, म्हणजे खालच्या साईडने सरळ टाकायची आहे अशा प्रकारे। या ठिकाणी थोडंसं प्रेस करून घ्यायचं। दाब शिलाई देत असताना या ठिकाणी जो आपण पाव इंच कपडा सोडलेला आहे त्याच्यावरती आपली शिलाई आली पाहिजे वरच्या साईडनी। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। शिलाई देत असताना एकदम सावकाश शिलाई देऊन घ्यायची। या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या की आपण दाब शिलाई ही कशा प्रकारे देत आहोत। तर या ठिकाणी पाहू शकता की आपली शिलाई ही सरळ येत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते। तर आपण हा दोरा कट करून घेऊयात, आणि सुरुवातीचा हे दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। इथे पाहू शकता आपली शिलाई ही सरळ आलेली आहे। अशाच प्रकारे आपली शिलाई सरळ आली पाहिजे, त्यासाठी आपल्याला सराव करायचा असतो। तर आपल्याला आता ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करायची असते। तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, मी हा पाठीमागचा भाग हा पलटी करून घेत आहे। तर हा भाग आपला पाठीमागचा उलटा झालेला आहे। तर ही पट्टी आपल्याला आता या उलट्या भागाकडून फोल्ड करायची आहे। या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या। फोल्ड करत असताना ज्या ठिकाणी आपण अगोदर जी शिलाई देऊन घेतलेली होती तिथून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जी पट्टी जोडलेली होती तिथून आपण फोल्ड करून घेतलेला आहे, इथे पाहू शकता। तर आता आपल्याला पट्टीला वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे। वरच्या साईडने म्हणजे आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची आहे, आणि या शिलाईला नंतर आपल्याला हात शिलाई करून घ्यायची असते। तर या ठिकाणी जी टिप द्यायची असते ती आपल्याला टिप नंतर उकलायची असते, आणि या ठिकाणी हात शिलाई करायची असते। त्यामुळे आपल्याला टिप या ठिकाणी मोठी द्यायची आहे, कारण आपल्याला उकलण्यास सोपं जातं। तर आता आपण इथून या पट्टीला शिलाई देऊन घेऊयात, आणि मशीनची सेटिंगची टिप मोठी करून घेऊयात।
तर या ठिकाणी मी 4.5 वरती ठेवलेला आहे. तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात. टीप ही आपल्याला एकदम सरळ देऊन घ्यायची आहे. तर आपण शेवटचा दोरा आणि सुरुवातीचा दोरा कट करून घेऊयात. आणि एक्स्ट्रा जी पट्टी आलेली आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्या 2 स्टेप पूर्ण झालेले आहेत. एक म्हणजे डास देणं आणि दुसरी म्हणजे कमरेच्या भागाला पट्टी जोडणं. तर आता आपल्याला तिसरी स्टेप करायची आहे, गळ्याला पट्टी लावणं. तर गळ्याला आपल्याला पट्टी लावण्यासाठी कपडा कट करून घ्यायचा आहे. तर हा आपला उरलेला कपडा आहे, त्याच्यातूनच आपल्याला पट्टी कट करून घ्यायची असते. तर हा पाठीमागलचा भाग आपण बाजूला ठेवून देऊयात आणि याच्या पट्ट्या कट करून घेऊयात. याच्या पट्ट्या आपल्याला 1.5 इंचाच्या कट करून घ्यायच्या आहेत इथून. तर या ठिकाणी आपले या कपड्याचे 2 भाग आहेत, म्हणजे आपल्या 2 पट्ट्या तयार होतात. तर आपण 1.5 इंचावरती एक टिक करून घेऊयात या ठिकाणी. आणि इथून आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे. पट्टी कट करत असताना सावकाश पट्टी कट करून घ्यायची, घाई करायची नाही. तर या आपल्या 2 पट्ट्या झालेल्या आहेत. आणखी आपल्याला 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर परत आपण 1.5 इंचावरती एक टिक करून घेऊन पट्टी कट करून घेऊयात. तर या ठिकाणी मी या 4 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर या पट्ट्या आपल्याला आता जोडून घ्यायच्या आहेत. तर या दोन्ही पट्टीचे सरळ भाग आहेत. तर ते सरळ भागाने आपल्याला एकमेकावरती ठेवायचं आहे. आणि हे झाले आपले पट्टीचे दोन्ही उलट्या बाजू. या आतमधून ज्या गेल्या आहेत त्या सरळ बाजू आहेत. आपल्याला आता या पट्टीला 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. इथून आडवी शिलाई देऊन घ्यायची आहे. पट्टी ही एकदम बरोबर ठेवायची एकमेकावरती आणि इथून आपण 1/2 इंचावरती शिलाई देऊन घेऊयात. शिलाई देण्या अगोदर सुरुवातीला आणि शेवटी लॉक करून घ्यायचं आहे. लॉक केल्यामुळे आपली पट्टी उकलत नाही. तर अशाच प्रकारे आपल्याला या दोन्ही पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. तर ही पट्टीची सरळ बाजू आहे आणि या ही पट्टीची सरळ बाजू आहे. ही पट्टी आपल्याला सरळ बाजूनेच खालच्या साईडने ठेवायची आहे आणि ही वरच्या साईडने ही उलटी बाजू झाली पट्टीची. आपल्याला आता इथून शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्याला हे दोरे कट करून घ्यायचे असतात. तर आपण दुसरी पट्टी जोडून घेऊयात त्याचप्रमाणे. तर या ठिकाणी आपण ही पट्टी तयार करून घेतलेली आहे. तर हा पाठीमागलचा भाग घ्यायचा आणि या गळ्याला पट्टी ही लावून बघायची की पुरते की नाही. इथे पाहू शकता अशा प्रकारे. पुरत जर नसेल तर दुसरी पट्टी कट करून आपल्याला परत जोडायची असते. तर या ठिकाणी आपल्या गळ्याला ही पट्टी पुरत आहे. तर या पट्टीला आपल्याला फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही पट्टी आपण एका साईडने फोल्ड करून घेणार आहोत. ती पट्टी आपण 1/2 इंच फोल्ड करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथून पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची. तर ही पट्टी आपण उलट्या साईडने फोल्ड करून घेतलेली आहे. ते पाहू शकता ही शिलाई आलेली आहे. आणि शिलाईचे जे दोन्ही टोक आहेत ते दोन्ही साईडने करायचे. एक टोक इकडच्या साईडने करायचा आणि दुसरा टोक इकडच्या साईडने अशा प्रकारे आणि शिलाई देऊन घ्यायची. तर या ठिकाणी पाहू शकता मी दोन्ही टोक बाजूला केलेले आहेत दोन्ही साईडनी आणि इथून फोल्ड करून घेऊन तिथून शिलाई देऊन घेत आहे.
इथून आपण दोरा कट करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण पट्टीला शिलाई देऊन घेतलेली आहे, इथे पाहू शकता. तर ही पट्टी आपल्याला आता पाठीमागलच्या गळ्याला जोडून घ्यायची आहे. तर या ठिकाणी पाठीमागलचा भाग हा सरळ भागानेच टाकून घ्यायचा आहे, अशा प्रकारे. तर ही पट्टी आपल्याला या ठिकाणी जोडायची आहे. जी शिलाई आलेली आहे पट्टीची ती वरच्या साईडने करायची, इथे पाहू शकता. आणि खालच्या साईडने ही पट्टीची सरळ बाजू आहे आणि वरच्या साईडने ही पट्टीची उलटी बाजू आहे. अशा प्रकारे आपल्याला पट्टी ठेवायची आहे. आणि इथून आपल्याला पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आपण इथून पाव इंचावरती शिलाई देऊन घेऊयात, इथून. तर ही शिलाई एकदम सरळ आली पाहिजे, तरच आपल्या गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते. तर आता आपण इथून सावकाश शिलाई देऊन घेऊयात. तर या ठिकाणी अगोदर लॉक करून घ्यायचा आहे. या ठिकाणी गळ्याला शिलाई देत असताना ही पट्टी आणि पाठीमागलच्या भागाचा हा भाग बरोबरच ठेवायचे आहेत शेवटपर्यंत. तर या ठिकाणी आपण अगोदर लॉक करून घेऊयात. आता आपण इथून एकसारखी शिलाई देऊन घेऊयात. शिलाई ही एकदम सावकाश देऊन घ्यायची, आपल्या गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते. या ठिकाणी स्टॉप करायचं थोडं मशीन. आणि पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपला गळ्याचा कोना आलेला आहे, त्या ठिकाणी पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची असते. पट्टी कशी फोल्ड करायची ते पाहूया, त्या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. तर या ठिकाणी मी अशा प्रकारे पकडलेला आहे आणि खालचा भाग 8 इंचांच्या साईडने ढकलत आहे, अशा प्रकारे. आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे इथपर्यंत, इथपर्यंत. तर या ठिकाणी आपण सुई आतमध्येच घातलेली आहे आणि टंचन उचललेला आहे आणि हा कपडा आपल्याला फिरून घ्यायचा आहे, इथे पाहू शकता अशा प्रकारे. आणि ही पट्टी आपल्याला फिरून घ्यायची आहे आणि परत टंचन खाली ठेवायचं आहे आणि तिथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि दोन्ही भाग आपले समान आले पाहिजेत. परत या कोण्यापाशी आपल्याला या ठिकाणी केलं होतं तसंच करायचं आहे. तरी पट्टी आपण फोल्ड करून घेऊयात. ही पट्टी आपण टंचनच्या साईडने फोल्ड करून घेत आहोत आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर सुई आतमध्ये घातलेली आहे आणि टंचन उचललेला आहे आणि हा भाग मी फिरून घेत आहे, इथे पाहू शकता. आणि ही पट्टी आपल्याला फिरून घ्यायची आहे आणि परत टंचन खाली ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. सर्व गळ्याला एक समान शिलाई आली पाहिजे. आणि या ठिकाणी आपल्याला परत लॉक करून घ्यायचा आहे. आणि हा दोरा आपण कट करून घेऊयात आणि जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि सुरुवातीचाही दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण ही पट्टी शिवून घेतलेली आहे, इथे पाहू शकता. तर या सर्व पट्टीला एक समान शिलाई आलेली आहे. तर आपल्याला आता पट्टीला या कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते. कट कोणत्या साईडने द्यायचा या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. या ठिकाणी आपली ही शिलाई आलेली आहे. तर शिलाईवरती आपल्याला कट द्यायचे नाहीत, इकडच्या साईडने थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत, अशा प्रकारे. या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. आणि ज्या ठिकाणी कोणे असतात त्या ठिकाणी आपल्याला कट देऊन घ्यायचे असतात, म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते.
असं काही नाही की 1 इंचावरती अर्धा इंचावरती हे कट देऊन घ्यायचे असतात, असं काही नाही. तर हे कट आपल्याला अंदाजी द्यायचे असतात. फक्त एवढीच काळजी घ्यायची की या दोऱ्यावरती कट्स जाऊ नयेत. तर आता आपण कट्स देऊन घेऊयात. कट्स हे कात्रीच्या टोकाने द्यायचे आहेत. इथे पाहू शकता अशा प्रकारे कात्रीचं फक्त टोक आपल्याला या कट्सवरती आलं पाहिजे. आपण जास्त जर कात्रीचं टोक घेतलं तर या शिलाईवरती जाण्याची शक्यता असते. सुरुवातीला हे कट्स देताना थोडंसं अवघड जाईल, नंतर हे सोपं असतं. तर या ठिकाणी मी संपूर्ण गळ्याला कट्स देऊन घेतलेले आहेत. तर ही पट्टी आपल्याला आता गळ्याच्या साईडनी पलटी करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि या पट्टीला आपल्याला आता दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई या ठिकाणी दिली तरी चालते आणि नाही दिली तरी चालते. तर बरेच जण या पट्टीला दाब शिलाई देऊन घेत नाहीत. तर आपण याची सवयच ठेवायची, दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते. तर आता आपण दाब शिलाई देऊन घेऊयात. अगोदरप्रमाणे जो खालचा शिलाईचा कपडा आलेला आहे तो त्याच ठिकाणी ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर या ठिकाणी सुई मी आतमध्ये घातलेली आहे आणि हा पाठीमागलचा भाग मी फिरवून घेतलेला आहे. आणि परत आपल्याला टंचन खाली ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण टंचन उचललेला आहे आणि कपडा हा फिरवून घेतलेला आहे. परत आपण या ठिकाणी टंचन ठेवून शिलाई देऊन घेऊयात. तर या ठिकाणी आपण गळ्याला दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. तर ही पट्टी आपल्याला आता खालच्या साईडने फोल्ड करायची आहे. तर हा आपल्याला कपडा पलटायची गरज नाही. तर फक्त आपल्याला पट्टी ही खालच्या साईडने फोल्ड करायची आहे. ज्या ठिकाणी ही शिलाई आलेली आहे तिथून आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर शिलाई आपल्याला या टोकापासूनच द्यायची आहे. या ठिकाणी शिलाई ही काळजीपूर्वक द्यायची, म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते. तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात. सावकाश शिलाई देऊन घ्यायची आणि या ठिकाणी आपली शिलाई एकसारखी आली पाहिजे. आणि या खालच्या पट्टीचा कपडा हा वरच्या साईडने दिसला नाही पाहिजे. तर या ठिकाणी आपला कोना आलेला आहे, तो कोना आपला एकदम बरोबर आला पाहिजे. तर या कोण्यापाशी आपल्याला सुई आतमध्येच ठेवायची आहे. टंचन उचलून हा पाठीमागलचा भाग आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. परत टंचन खाली ठेवायचं आणि तिथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते. ज्या ठिकाणी कोणे आहेत त्या ठिकाणचा आपला कपडा आपल्याला मध्ये दाबायचा असतो आणि तिथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते, म्हणजे आपले कोणे हे व्यवस्थित दिसतात. तर या ठिकाणी कोण्याच्या ठिकाणी मी सुई आतमध्येच ठेवलेली आहे.
टंचन उचलून हा पाठीमागचा भाग मी फिरून घेतलेला आहे. परत टंचन खाली ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इकडचा कपडा हा आपण बरोबर करून घेऊयात. आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात. गळ्याला शिलाई देत असताना काही घाई करायची नाही, सावकाश शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देत असताना कपडा हा या ठिकाणी फोल्ड झाला नाही पाहिजे, सरळ शिलाई देऊन घ्यायची. हा शेवटचा आणि सुरुवातीचा दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पाहू शकता की आपला पाठीमागचा भाग हा शिवून तयार आहे आणि आपला गळाही खूप व्यवस्थित आलेला आहे आणि गळ्याची कोणेही व्यवस्थित आलेले आहेत. तर या ठिकाणी आपली पाठीमागच्या भागाची शिलाई पूर्ण झालेली आहे. तर आता आपण हा भाग बाजूला ठेवून देऊयात आणि समोरचा भाग आपण घेऊयात. तर हा भाग आपला समोरचा आहे. तर हे समोरच्या भागाचे दोन भाग असतात. तर हा आपला ब्लाउजचा समोरचा भाग आहे आणि या ठिकाणी हा आपला वन टक्स ब्लाउज आहे. वन टक्स म्हणजे एक डाच असलेला ब्लाउज. तर सगळ्यात अगोदर आपल्याला या डाचाला शिलाई देऊन घ्यायची आहे, दोन्ही साईडच्या डाचाला. तर हे दोन्ही साईडचे आपले सरळ भाग आहेत आणि खालच्या साईडने हे उलटे भाग आहेत. तर डाच हे आपल्याला उलट्या साईडने द्यायचे असतात. तर हा भाग आपण पलटी करून घेऊयात. तर या ठिकाणी अगोदर आपण मार्किंग करून घेऊयात, म्हणजे आपल्याला डाच देण्यासाठी सोपं जातं. तर आता आपल्याला इथून डाच देऊन घ्यायचे आहेत. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. डाच कसा फोल्ड करायचा या ठिकाणी लक्ष द्या. तर ज्या ठिकाणी आपण कट्स दिलेले आहेत ते कट्स आपल्याला हातामध्ये पकडायचे आहेत. अशा प्रकारे हे कट्स आपले बरोबर आले पाहिजेत. या ठिकाणी पाहू शकता की आपले कट्स हे एकमेकावरती आलेले आहेत. तर आपल्याला आता कट्स पासून या टोकापर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे. तर या ठिकाणी शिलाई देत असताना खूप काळजीपूर्वक शिलाई द्यायची असते. तर हा भाग आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात. तर आपल्याला आता इथून शिलाई देऊन घ्यायची आहे आणि सुरुवातीला एक लॉक करायचा आहे आणि शेवटी एक आपल्याला लॉक करायचा आहे. सावकाश शिलाई देऊन घ्यायची आणि या टोकापाशी एक आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे आणि हा दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि जिथून आपण शिलाई देऊन घेतलेली आहे तिथूनच आपल्याला परत शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डाचाला दोन शिलाई देऊन घ्यायच्या असतात. तर अशा प्रकारे आपण डाच देऊन घेतलेला आहे. इथे पाहू शकता या ठिकाणी पफ येत आहे. तर अशाच प्रकारे आपण दुसऱ्याही भागाला शिलाई देऊन घेऊयात. तर हा भाग आपण बाजूला ठेवून देऊयात. तर हे कट्स एकमेकावरती आली पाहिजेत आणि या टोकापर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. या डाचाला आपण परत एकदा शिलाई देऊन घेऊयात. शेवटचा दोरा आणि सुरुवातीचा दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही भागाच्या डाचाला शिलाई देऊन घेतलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता आपले पफ ही खूप मस्त आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण हे पफ ठेवून पाहूयात. आपले पफ हे खूप मस्त आलेले आहेत. इथे पाहू शकता. अशा प्रकारे आपला हा वन टक्स ब्लाउज असतो. तर हे पफ आपण काढून घेऊयात. तर आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. तर हे दोन्ही भाग आपल्याला एकमेकावरती ठेवायचे आहेत. हे भाग बरोबर ठेवायचे आहेत.
अशा प्रकारे। तर या ठिकाणी मी स्केल घेतलेली आहे आणि स्केल आपल्याला बरोबर या डाचापाशी ठेवायची आहे आणि इथून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला समोरचा भाग हा एकदम सरळ येतो, खाली वर होत नाही। तर या ठिकाणी आपण डास दिल्यामुळे हा भाग वर खाली होतो, वर खाली झाल्यानंतर हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा असतो आणि काळजी घ्यायची की हा भाग जास्त कट करून घ्यायचा नाही, नाहीतर आपला हा भाग कमी पडतो। तर आता आपण इथून कट करून घेऊयात। जर आपण हा भाग कट केला नाही तर आपली पट्टी ही व्यवस्थित दिसत नाही। तर अशा प्रकारे आपले दोन्ही भाग सरळ झालेले आहेत। तर या ठिकाणी आपली समोरच्या भागाची पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे, ती म्हणजे ही डास देणं। तर आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे। तर या ठिकाणी आपल्याला हुकाच्या घराची पट्टी व हुक लावण्याची पट्टी लावून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी हा कपडा घेतलेला आहे। तर हा कपडा आपण पाठीमागचा गळा कट करत असताना निघालेला आहे, त्याच्यामधूनच आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। तर हे दोन्ही भाग आपण ठेवून देऊयात थोडा वेळ। तर याच्या आपल्याला पट्ट्या कट करायच्या आहेत। जी हुकाच्या घराची पट्टी असते ती आपल्याला 2.5 इंचाची कट करून घ्यायची असते। तर आपण 2.5 इंचावरती एक टिक करून घेऊयात। कोणत्याही ब्लाउजसाठी हुकाच्या घराची पट्टी आपल्याला 2.5 इंचाची कट करून घ्यायची असते आणि इकडच्या साईडने हा 2 इंच कपडा राहिलेला आहे, तिथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर आता आपण इथून कट करून घेऊयात। कट करत असताना एकदम सरळ कट करून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही पट्ट्या तयार आहेत। तर या दोन्ही पट्ट्यांना आपल्याला फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची असते। तर ही छोटी पट्टी आहे तिला आपण अगोदर शिलाई देऊन घेऊयात। तर ही पट्टी मी फोल्ड करून घेत आहे। तर ही पट्टी मी उलट्या साईडने फोल्ड करून घेतलेली आहे। तर या ठिकाणी मी 1/2 इंच फोल्ड करून घेतलेला आहे आतल्या साईडने। तर आता आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई ही एकदम सावकाश देऊन घ्यायची आणि सरळ द्यायची। हे दोरे आपण कट करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण या पट्टीला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपल्याला दुसऱ्या पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही पट्टी आपल्याला 1/2 इंच फोल्ड करून घ्यायची आहे इथून आतल्या साईडने। आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। तर या हुकाच्या घराच्या पट्टीला आपल्याला 1/2 इंच शिलाई देऊन घ्यायची असते। तर अशा प्रकारे आपण या पट्टींना शिलाई देऊन घेतलेली आहे, इथे पाहू शकता। तर या ठिकाणी आपल्या दोन्ही पट्ट्या शिवून तयार आहेत। तर आता आपण समोरचे भाग घेऊयात। समोरचे भाग टाकत असताना नेहमीच या गळ्यापासून टाकायचे, गळा हा बरोबर आला पाहिजे आपला गोल। अशा प्रकारे आपल्याला समोरचे भाग टाकून घ्यायचे आहेत, किंवा बऱ्याच जणांचे नवीन शिकत असताना अशा प्रकारे होतात, इथे पाहू शकता। तर हा चुकीचा भाग आहे। तर गळ्याची साईड आपल्याला समोरासमोर ठेवायची असते अशा प्रकारे। तर आता आपल्याला या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। तर ही मोठी पट्टी कोणत्या साईडला लावायची ते या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या। ज्या साईडने आपण बसतो मशीनवरती त्या साईडने आपल्या डाव्या हाताच्या साईडला ही मोठी पट्टी लावायची असते। ही मोठी पट्टी आपल्याला या समोरच्या भागाला खालच्या साईडने जोडायची असते इथून। तर ही पट्टी आपण या ठिकाणी ठेवूयात। तर जी शिलाई आलेली आहे ती आपण खालच्या साईडने केलेली आहे आणि या साईडने ही पट्टी सरळ आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पट्टी ठेवून घ्यायची आहे। तर काही भागामध्ये जी हुकाच्या घराची पट्टी असते ती उजव्या साईडला असते, पण आपण तसं करणार नाही। तर ही पट्टी आपण डाव्या साईडला लावणार आहोत आणि ही छोटी पट्टी आहे ती आपल्याला या पट्टीला हुक लावायची असतात, ती पट्टी आपल्याला या उजव्या हाताच्या साईडला ठेवायची असते। तर ही पट्टी वरच्या साईडने लावायची असते आणि जी शिलाईचा भाग आलेला आहे तो आपल्याला वरच्या साईडने करायचा असतो।
या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या अशा प्रकारे। तर या दोन्ही पट्ट्या आपण या ठिकाणी ठेवून घेतलेल्या आहेत। तर हा भाग एक आपण बाजूला ठेवून देऊयात। आपण ही पट्टी जोडून घेऊयात। तर ही पट्टी आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे खालच्या भागाकडून अशा प्रकारे, आणि ही बरोबर एक समान आली पाहिजे। ही पट्टी आणि हा खालचा भाग बरोबर आला पाहिजे एक समान अशा प्रकारे। तर आता आपल्याला पाव इंचावरती या पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे इथून। तर या पट्टीची शिलाई सरळ येणं खूप महत्त्वाचं आहे। तर आता आपण या पट्टीला शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी जी आपण पट्टी ठेवलेली आहे, जी शिलाई दिलेली आहे ती वरच्या साईडने आलेली आहे, इथे पाहू शकता। तर आता आपण इथून पट्टीला शिलाई देऊन घेऊयात। सुरुवातीला अगोदर लॉक करून घ्यायचा आहे। शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची। आणि हा दोरा आपण कट करून घेऊयात। बऱ्याच जणांना नवीन शिकत असताना ही पट्टीला शिलाई एकदम सरळ देता येत नाही। जर शिलाई सरळ आली नाही, पट्टी वर खाली झाली, तर ही पट्टी आपल्याला थोडीशी साइडनी कट करून घ्यायची असते आणि पट्टी सरळ करून घ्यायची असते। तर ही पट्टी आपल्याला सरळ करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। अगोदर सांगितल्याप्रमाणेच आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही पट्टी आपल्याला आता खालच्या साइडनी फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे उलट्या साइडनी फोल्ड करून घ्यायची आहे। जिथून आपण ही शिलाई देऊन घेतली आहे तिथून आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे। आणि या पट्टीला आता आपल्याला इथून कटावरून शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ती शिलाई एकदम सावकाश द्यायची आणि सरळ द्यायची, म्हणजे आपल्या या पट्टीला फिनिशिंग व्यवस्थित येते। तर या ठिकाणी पाहू शकता की आपण शिलाई ही एकदम सरळ देऊन घेतलेली आहे। तर या ठिकाणी या पट्टीला आपण एक शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपल्याला पट्टीला दुसरी शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आपण आता इथून 1 इंचावरती एक टिक करून घेणार आहोत। तर हा कपडा खालचा जो आपण दुसरी शिलाई देणार आहोत त्यामध्ये हा कपडा आला पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी टिक करून घ्यायची आहे। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। हा कपडा शिलाई मध्ये आला पाहिजे। तर ही पण शिलाई आपल्याला एकदम सरळ देऊन घ्यायची आहे। इथून आपण दोरा कट करून घेऊयात आणि हा एक्स्ट्रा कपडा आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि हा ही दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता की अशा प्रकारे आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे। तर इकडच्या साइडने ही पाव इंच पट्टी शिल्लक राहिलेली आहे। तर आता आपण दुसरी हुकाच्या घराची पट्टी जोडून घेऊयात। तर या ठिकाणी मी हा दुसरा भाग घेतलेला आहे आणि हा भाग आपण बाजूला ठेवून देऊयात। तर ही पट्टी आपण या ठिकाणी ठेवलेली आहे आणि इथून आपल्याला सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे। ती शिलाई आपल्याला पाव इंचावरती देऊन घ्यायची आहे। इथून आपण एकदम सावकाश शिलाई देऊन घेऊयात। आपण ज्या ह्या पट्ट्या जोडत आहोत त्या सर्व ब्लाउजला सारख्याच घ्यायच्या असतात। तर या पट्टीला शिलाई एकदम सरळ देऊन घ्यायची। तर या ठिकाणी आपण एकदम सरळ शिलाई देऊन घेतलेली आहे। तर या ही पट्टीला आपण दाब शिलाई देऊन घेऊयात इथून।
तर हा भाग मी सरळ भागाने ठेवलेला आहे. तर या ठिकाणी ज्या पट्टीच्या शिलाई दिसत आहेत त्या उलट्या आहेत. तर ही पट्टी आपल्याला आता फोल्ड करून घ्यायची असते, म्हणजे पट्टी सरळ होते. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. तर ही पट्टी आपण फोल्ड करून घेतलेली आहे. तर ही पट्टी आपण सेंटरहून फोल्ड करून घेतलेली आहे. तर आता आपल्या पट्टीला या सेंटरहून शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण आपल्याला इकडच्या साईडनी हुकाची घरं तयार करायची असतात. त्यामुळे आपण या पट्टीला सेंटरहून शिलाई देऊन घेणार आहोत. सेंटरहून म्हणजे आपण इथून शिलाई देऊन घेणार आहोत. तर ही पट्टी बरोबर सरळ ठेवायची. ही एक्स्ट्रा पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. बरोबर या समोरच्या भागापासून आपल्याला ही पट्टी कट करून घ्यायची आहे आणि गळ्यापासून ही पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर आपण या पट्टीला अशा प्रकारे शिलाई देऊन घेतलेली आहे, इथे पाहू शकता. तर या ठिकाणी आपल्या दोन्ही भागांना पट्ट्या लावून तयार आहेत. पट्ट्या जोडल्यानंतर ह्या दोन्ही पट्ट्या एकमेकावरती ठेवायच्या आहेत आणि या दोन्ही पट्ट्या आपल्याला बरोबर आल्यात की नाही ते पाहायचं आहे. तर या ठिकाणी आपल्या पट्ट्या दोन्ही बरोबर आलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्या समोरच्या भागाच्या दोन स्टेप झालेल्या आहेत. एक म्हणजे डास देणं आणि दुसरी म्हणजे ही पट्टी लावणं. तर आता आपल्याला तिसरी स्टेप करायची आहे, ती म्हणजे खालच्या साईडनी पट्टी लावणं. जो हा कपडा उरलेला आहे त्याच्यामधूनच आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर हे दोन्ही भाग आपण बाजूला ठेवूयात. याच्या आपण पट्ट्या कट करून घेणार आहोत. तर हा कपडा आपण कट करून घेऊन हा कपडा आपण सरळ करून घेऊयात, म्हणजे आपल्याला पट्ट्या कट करण्यास सोपं जातं. तर याच्या आपल्याला 1.25 इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत इथून. तर इथून आपण ही पट्टी कट करून घेऊयात. इथून एक आपण 1.25 इंचावरती टिक करून घेऊन ही पट्टी कट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपल्या 4 पट्ट्या तयार आहेत. तर या पट्ट्या आता आपल्याला एकमेकांशी जोडायच्या आहेत. तर एक छोटी पट्टी आणि एक मोठी पट्टी जोडून घेणार आहोत. या दोन्ही पट्ट्याच्या सरळ बाजू आहेत. तर ही छोटी पट्टी आपल्याला आता सरळ बाजूने टाकायची आहे. तर या पट्टीच्या खालच्या आणि वरच्या साईडने ही दोन्ही उलट्या बाजू आहेत आणि आतल्या साईडनी सरळ बाजू आहेत. तर आता आपल्याला इथून 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. इथून सुरुवातीला आणि शेवटी अगोदर लॉक करून घ्यायचा आहे. तर ही झाली आपली एक पट्टी तयार. तर आता आपण दुसरी याचप्रमाणे पट्टी तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण दोन्ही पट्ट्यांना शिलाई देऊन घेतलेली आहे. तर ही पट्टी आपल्याला 1/2 इंच फोल्ड करून घ्यायची आहे आतल्या साईडनी, म्हणजे उलट्या साईडनी, आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. या ठिकाणी जी ही शिलाई आलेली आहे ती आपल्याला दोन्ही साईडनी करायची आहे आणि इथून फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे. जसे आपण या पट्टीला शिलाई देऊन घेतलेली आहे तशाच प्रकारे आपल्याला याही पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर या पट्ट्या कट करण्याचा जर अंदाज समजत नसेल तर हा समोरचा भाग घ्यायचा आणि याच्या बरोबर आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आणि थोडीशी एक्स्ट्रा पट्टी ठेवून कट करून घ्यायची असते. आणि ही पट्टी जास्तही झाली तरी काही हरकत नाही. तर आता आपण या पट्टीला शिलाई देऊन घेऊयात.
आणि कोणत्याही भागाला शिलाई देत असताना तो भाग आपल्याला वळून शिलाई द्यायची नाही, सरळ हाताने शिलाई द्यायची असते। या ठिकाणी आपल्या दोन्ही पट्ट्या तयार आहेत। तर या ठिकाणी मी हा समोरचा एक भाग घेतलेला आहे। तर एक पट्टी आपण बाजूला ठेवूयात। तर ही पट्टी आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायची आहे। जी शिलाई आलेली आहे ती वरच्या साइडने येत आहे, इथे पाहू शकता। आणि या पट्टीच्या साइडने ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर ही पट्टी आपण अर्धा इंच फोल्ड करून घेणार आहोत आतमधून। आणि ही पट्टी आपल्याला बरोबर या टोकापाशी ठेवायची आहे। आणि इथून आपल्याला पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे इथून। आणि ही शिलाई एकदम सरळ द्यायची आहे। आणि शिलाई ही आपल्याला सावकाश देऊन घ्यायची आहे। तर हा आपला समोरचा भाग हा सरळच आहे आणि ही पट्टी आपण सरळच भागाने लावून घेत आहोत। जसं की आपण पाठीमागलच्या भागाला ही पट्टी लावून घेतली होती त्याचप्रमाणे आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे। एक्स्ट्रा पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे। आणि या पट्टीला आता आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही पट्टी आपल्याला सरळ करून घ्यायची आहे। तर ही पट्टी आपण खालच्या साइडने सरळ करून घेतली आहे। तर या पट्टीला आपण आता दाब शिलाई देऊन घेऊयात। दाब शिलाई ही आपली सरळ आली पाहिजे। तर या ठिकाणी आपण दाब शिलाई देऊन घेतली आहे। तर हा भाग मी उलटा करणार आहे, या ठिकाणी लक्ष द्या। आणि पट्टी आपल्याला खालच्या साइडने फोल्ड करून घ्यायची आहे। आणि या पट्टीला आता आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची आहे इथून। तर या पट्टीला आपल्याला नंतर हात शिलाई करायची असते, त्यामुळे या ठिकाणी टिप ही मोठी आले तरी चालतं। तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे या पट्टीला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर या ठिकाणी आपली एका साइडची पट्टी जोडून तयार आहे। तर आता आपल्याला दुसऱ्या साइडची पट्टी जोडून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी हा दुसरा भाग घेतलेला आहे। तर सुरुवातीला पट्टी जोडत असताना आपण या गळ्याच्या साइडने पट्टी जोडून घेतलेली होती। तर आता आपल्याला या भागाला या मुंड्याच्या साइडने पट्टी जोडून घ्यायची असते, इकडच्या साइडने इथपर्यंत। तर हा भाग आपण बाजूला ठेवूयात। तर या ठिकाणी मी ही पट्टी घेतलेली आहे। तर ही पट्टी आपल्याला या टोकावरती ठेवायची आहे या ठिकाणी। आणि या पट्टीला आपल्याला पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे इथून। शिलाई एकदम सावकाश द्यायची आणि सरळ द्यायची। आणि या गळ्याच्या साइडने जी पट्टी आलेली आहे त्या ठिकाणी अर्धा इंच ही पट्टी आपल्याला एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपण अर्धा इंच, या पट्टीपासून अर्धा इंच पट्टी ही आपण एक्स्ट्रा ठेवून कट करून घेणार आहोत इथून। कारण ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची असते। तर ही पट्टी आपल्याला या पट्टीपासून फोल्ड करून घ्यायची आहे। या पट्टीच्या बरोबर आपल्याला ही वरची पट्टी फोल्ड करून घ्यायची असते। आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। या ठिकाणी आपण लॉक करून घेतलेला आहे। तर ही पट्टी आपल्याला आता सरळ करून घ्यायची आहे। तर ही पट्टी आपण खालच्या साइडने सरळ करून घेतलेली आहे। आणि या पट्टीला आता आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। अगोदर सांगितल्याप्रमाणे या ही पट्टीला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण पट्टीला दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। तर ही पट्टी आपल्याला आता खालच्या उलट्या साइडने फोल्ड करून घ्यायची आहे।
जिथून आपण शिलाई देऊन घेतलेली आहे तिथून आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची असते। आपल्याला आता इथून शिलाई देऊन घ्यायची आहे। जी आपण शिलाई देणार आहोत त्या शिलाईला आपल्याला नंतर हात शिलाई करायची असते, तर ही शिलाई आपल्याला उकलायची असते, त्यामुळे टीप या ठिकाणी मोठी केली तरी चालतं। हे जे दोरे आलेले आहेत ते आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी आपण दुसऱ्याही भागाला पट्टी जोडून घेतलेली आहे। तर या ठिकाणी आपण दोन्ही भागांना या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत, इथे पाहू शकता। तर या ठिकाणी आपण खालच्या साईडच्या दोन्ही पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत। तर आता आपली चौथी स्टेप म्हणजे गळ्याला पट्टी लावून घेणे। त्या अगोदर आपल्याला या मापाच्या ब्लाउजहून या दोन्ही पट्ट्या चेक करून पाहायच्या आहेत आणि हा गळा चेक करायचा आहे, आपला गळा बरोबर आला की नाही। तर या ठिकाणी मी हे मापाचं ब्लाउज घेतलेला आहे। तर थोडासा हा भाग आपण बाजूला ठेवून देऊया आणि हा जो भाग आहे तो हुकाच्या घराचा आहे आणि याही पट्टीचा तोच आहे। तर आता आपल्याला गळा इथून इथपर्यंत पाहायचा आहे। तर ह्या दोन्ही पट्ट्या एकमेकावरती ठेवायच्या आहेत आणि इथून आपल्याला गळा पाहायचा आहे वरच्या साईडनी आणि या ठिकाणी आपल्याला शोल्डरच्या साईडनी अर्धा इंच शिलाईमध्ये जातं, ते एक्स्ट्रा वरच्या साईडनी सोडायचं आहे। तर या ठिकाणी आपला समोरचा गळा हा बरोबर आलेला आहे। एवढा जो कपडा उरलेला आहे तो आपला शिलाईमध्ये जाणार आहे। तर आपला गळा हा समोरचा बरोबर आलेला आहे। तर आता आपण दुसऱ्या साईडचा गळा पाहूयात। तर या ठिकाणी मी हा दुसरा भाग घेतलेला आहे। तर ही पट्टी जी आहे ती आपण हुक लावतो ती पट्टी आहे आणि मापाच्या ब्लाउजची ही तीच पट्टी घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी ही हुकाची पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे आणि इथून आपल्याला गळा चेक करायचा आहे। तर इकडच्या साईडचा आपला गळा हा बरोबर आलेला आहे। वरच्या साईडचा हा अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्राच राहू द्यायचा शिलाई मार्जिनचा। तर या ठिकाणी आपला गळा ही एकदम परफेक्ट आलेला आहे, इथे पाहू शकता आपला गळा ही गोल आलेला आहे। तर आता आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे। तर गळ्याला पट्टी लावण्यासाठी हा कपडा शिल्लक आहे त्याच्यातूनच आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे। तर हा कपडा आपण अगोदर बरोबर करून घेऊयात। तर याची आपल्याला आता पट्टी कट करून घ्यायची आहे। ती पट्टी आपण 1.25 इंचाची कट करून घेणार आहोत। तर ही पट्टी आपल्याला समोरच्या गळ्यासाठी तयार करून घ्यायची आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी 1.25 इंच पट्टी कट करून घेणार आहोत। तर आपण आता इथून पट्टी ही कट करून घेणार आहोत। पट्टी ही एकदम सरळ कट करून घ्यायची। या दुसऱ्याही कपड्याची आपण एक पट्टी कट करून घेणार आहोत, ती ही आपल्याला 1.25 इंचाचीच कट करून घ्यायची आहे। तर या पट्ट्या आपल्याला आता जोडून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी आपल्या 4 पट्ट्या तयार आहेत। मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण या पट्ट्या जोडून घेणार आहोत। सुरुवातीला आणि शेवटी लॉक करून घ्यायचा आहे। तर ही झाली आपली एक पट्टी तयार। तर आता आपण दुसरी पट्टी तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी आपल्या दोन्ही पट्ट्या तयार आहेत। या पट्ट्या कट करण्याचा जर आपल्याला अंदाज येत नसेल तर हा समोरचा भागाचा गळा घ्यायचा आणि ही पट्टी आपल्याला या ठिकाणी ठेवून पाहायची आहे या पद्धतीने, आणि जे एक्स्ट्रा पट्टी आहे ती आपल्याला इथून कट करून घ्यायची असते। तर आता आपण इथून अर्धा 1 इंच एक्स्ट्रा ठेवून कट करून घेणार आहोत अशा प्रकारे। तर या पट्टीला आता आपल्याला एका साइडनी फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे उलट्या साइडनी पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे
आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही पट्टी आपण 1/2 इंच फोल्ड करून घेतली आहे। आपण आता इथून या पट्टीला शिलाई देऊन घेऊयात। तर शिलाई ही एकदम सरळ द्यायची आहे। तर आपण एका पट्टीला शिलाई देऊन घेतली आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही पट्टी मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि इथून आपण शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपल्या दोन्ही पट्ट्यांना शिलाई देऊन तयार आहे। आणि जे दोरे असतात ते आपल्याला कट करून घ्यायचे असतात। तर या पट्ट्या आपल्याला आता गळ्याला जोडून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी समोरचे भाग घेतलेले आहेत। तर या पट्ट्या आपल्याला आता जोडून घ्यायच्या आहेत। तर ही पट्टी जोडत असताना वरच्या साइडने याची शिलाई आली पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे तो सरळ भाग आला पाहिजे। तर हा भाग आपण बाजूला ठेवूयात आणि याचं टोक आणि याचं टोक एकमेकावरती ठेवायचं आहे बरोबर। शिलाई देत असताना हा समोरच्या भागाचा भाग आणि या पट्टीचा भाग बरोबर आला पाहिजे। तर आता आपल्याला इथून गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। ती शिलाई आपल्याला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची आहे। इथून गळ्याला शिलाई देत असताना शिलाई ही एकदम सावकाश देऊन घ्यायची, म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते। तर आता आपण इथून सावकाश शिलाई देऊन घेऊयात। जसा गळ्याचा आकार आहे तसंच आपल्याला पट्टीलाही आकार देऊन घ्यायचा आहे। आणि या गळ्याच्या साइडनी अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी ठेवायची आणि इथून कट करून घ्यायची इथून। आणि ही पट्टी आपल्याला आता फोल्ड करून घ्यायची आहे। तर ही पट्टी वरच्या साइडनी फोल्ड करून घ्यायची या पद्धतीने आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। ही खालची पट्टी आणि वरची पट्टी ही बरोबर आली पाहिजे आणि या ठिकाणी लॉक करायचा आहे। तर ही पट्टी आपल्याला सरळ करून घ्यायची आहे आणि इथून पट्टीला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण इथे दाब शिलाई देऊन घेणार आहोत। शक्यतो ब्लाऊज शिवत असताना दाब शिलाईची सवय करून घ्यायची। तर या ठिकाणी मी पट्टीला दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। तर ही पट्टी आता आपल्याला खालच्या उलट्या साइडनी फोल्ड करून घ्यायची आहे। इथून ज्या ठिकाणी आपण शिलाई देऊन घेतलेली आहे तिथून आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि हा समोरचा भाग आपल्याला पलटी करायचा नाही, तर वरच्या साइडने गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। गळ्याला शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश द्यायची, म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येते। तर आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया। खालचा जो पट्टीचा कपडा आहे तो वरच्या साइडने दिसला नाही पाहिजे। गळ्याला शिलाई देत असताना शिलाई ही एकदम समान आली पाहिजे। या ठिकाणी आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे आणि या पट्टीला नंतर आपल्याला हात शिलाई करून घ्यायची असते। तर याच पद्धतीने आपण दुसरी ही पट्टी जोडून घेणार आहोत। या ठिकाणी मी हा दुसरा भाग घेतलेला आहे। अगोदरची पट्टी जोडत असताना आपण शोल्डर पासून जोडत घेतली होती, तर ह्या दुसऱ्या भागाची पट्टी आपल्याला या गळ्यापासून जोडत घ्यायची आहे शोल्डर पर्यंत। तर या गळ्याच्या साइडने ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे। ही पट्टी आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची आहे आणि बरोबर या पट्टीच्या बरोबर ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे।
एक्स्ट्रा पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि या पट्टीला आता आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। जे नवीन शिकणारे आहेत त्यांना पट्ट्या तयार करणं, दाब शिलाई देणं हे थोडंसं कंटाळवाणं वाटतं, परंतु काही दिवसांनी हे ऑटोमॅटिकच त्याची सवय लागून जाते। सुरुवातीला याला थोडा वेळ लागतो, नंतर जसजसं आपण ब्लाऊज शिवत जाऊ तसतसं याचा सराव होत जातो। तर आता आपण या पट्टीला दाब शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपण या पट्टीला दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। तर ही पट्टी आपल्याला आता खालच्या उलट्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरच्या साइडने आपल्याला इथून गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। खालच्या पट्टीचा कपडा हा वरच्या साइडने दिसला नाही पाहिजे, तरच आपल्या गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते। तर या ठिकाणी आपण दोन्ही गळ्यांना या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत। तर पट्टी लावल्यानंतर इस्त्री केल्यानंतर ही पट्टी व्यवस्थित बसते। तर या ठिकाणी आपल्याला हुकाची घरं तयार करायची असतात, परंतु या व्हिडिओमध्ये मी हुकाची घरं तयार करणार नाही, त्याच्यावर आपण पुढील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। तर आता आपण बाही कशी शिवायची ते पाहूयात। तर हे भाग आपण बाजूला ठेवूयात। तर या ठिकाणी आपल्या दोन बाह्या आहेत, या ठिकाणी पाहू शकता। तर या ठिकाणी मी दोन्ही बाह्या बाजूला काढून ठेवलेल्या आहेत, या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे। तर नवीन शिकत असताना भरपूर जणांचा गोंधळ होतो की बाहीचा समोरचा भाग कोणता आणि पाठीमागचा भाग कोणता ते समजत नाही, म्हणून आपण कटिंग करतानाच समोरच्या भागावरती खुणा केलेल्या आहेत आणि कट्स सुद्धा दिलेला आहे या ठिकाणी, त्यामुळे आपल्याला बाहीचा समोरचा भाग हा कळतो। समोरचा भाग या ठिकाणी पाहू शकता की हा खोल आहे आणि पाठीमागचा भाग हा फुगीर आहे। तर या ठिकाणी शिलाई देण्या अगोदर समोरचे भाग हे आपल्याला समोरासमोर टाकून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपण समोरासमोर टाकून घेऊयात अशा पद्धतीने। तर या ठिकाणी आपण समोरच्या भागासाठी कटिंग करत असताना खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण कट्स देऊन घेतलेले आहेत। ते दोन्ही भाग आपण समोरासमोर ठेवलेले आहेत। तर हे आपले समोरचे भाग आहेत। तर आता आपल्याला शिलाईसाठी सर्वप्रथम बाहीची उंची या ठिकाणी घ्यायची असते। तर एक बाही आपण बाजूला ठेवून देऊयात। तर आता आपण बाहीची उंची पाहूयात। त्या अगोदर वरच्या साइडनी ज्या ठिकाणी आपण सेंटरवरती कट दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला शिलाई मार्जिन सोडायचं आहे, म्हणजे आपण ब्लाऊज शिवत असताना हे या ठिकाणी शोल्डर मध्ये शिलाई मध्ये जातं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शिलाई मार्जिन सोडायचं आहे। तर या ठिकाणी आपण पाव इंच सोडणार आहोत वरच्या साइडनी शिलाई मार्जिन। तर या ठिकाणी आपण पाव इंचावरती एक टिक करून घेऊयात या ठिकाणी। तर आपण या ठिकाणी पाव इंचावरती एक टिक करून घेतलेली आहे। तिथून आपल्याला खालच्या साइडनी बाहीची उंची घ्यायची आहे। तर आपल्या बाहीची उंची आहे 5.25 इंच। तर आता आपण इथून बाहीची उंची घेऊयात आणि 5.25 इंचावरती एक आपल्याला टिक करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण 5.25 इंचावरती एक टिक करून घेऊयात। तर या ठिकाणी खालच्या साइडनी 1.5 इंच शिल्लक राहिलेला आहे, ते आपल्याला फोल्ड करायचं असतं। तर आता आपण बाही फोल्ड करून घेऊयात, म्हणजे बाहीला शिलाई देऊन घेऊयात। बाहीला आपल्याला आता उलट्या साइडने शिलाई देऊन घ्यायची आहे। तर मी बाही पलटून घेतलेली आहे। तर या ठिकाणी अगोदर बाहीला पाव इंच फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची असते। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। शिलाई ही आपल्याला सावकाश देऊन घ्यायची आहे। ज्या ठिकाणी आपण 5.25 इंचावरती एक टिक करून घेतलेली आहे तिथून आपल्याला बाही फोल्ड करून घ्यायची आहे इथून। तर ही बाही आपल्याला फोल्ड उलट्या साइडनी करायची असते। बरोबर ज्या ठिकाणी आपण 5.25 इंचावरती टिक केलेली आहे तिथून आपल्याला बाही फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात।
तर या ठिकाणी ही शिलाई आपल्याला नंतर उकलायची असते आणि या पट्टीला हात शिलाई करायची असते, त्यामुळे टीप मोठी दिली तरी चालते. तर या ठिकाणी आपण बाहीला अशा प्रकारे शिलाई देऊन घेतलेली आहे. तर ही बाही आपण सेंटरहून फोल्ड करून घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपला बाहीचा दंडघेर येतो. आपल्या बाहीचा दंडघेर हा 6 इंच आहे. तर या ठिकाणी मी 6 इंचावरती एक टिक करून घेत आहे. इथून आपल्याला ब्लाऊज शिवत असताना बाहीला शिलाई देऊन घ्यायची असते अशा प्रकारे. तर या पद्धतीने आपली बाही तयार होते. तर हा बाहीचा आपला समोरचा भाग आहे आणि हा पाठीमागलचा भाग आहे. तर अशाच प्रकारे आपण दुसऱ्याही बाहीला शिलाई देऊन घेणार आहोत. तर आता आपल्याला दुसऱ्या बाहीला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही आपली दुसरी बाही आहे. तर ही बाही आपण बाजूला ठेवून देऊयात. तर या ठिकाणी आपण शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच वरच्या साईडने सोडणार आहोत या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी एक आपल्याला टिक करून घ्यायची आहे. तर हे झालं आपलं शिलाई मार्जिन, आणि तिथून आपल्याला खालच्या साईडने 5.25 इंचाची बाही घ्यायची आहे. तर आपल्या बाहीची उंची आहे 5.25 इंच. तर त्या ठिकाणी आपण एक टिक करून घेतलेली आहे. तर ही बाही आपल्याला आता पलटी करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी 1/2 इंच फोल्ड करून घेऊन अगोदर शिलाई देऊन घेणार आहे इथून. शिलाई ही आपल्याला सावकाश देऊन घ्यायची असते. आपण 5.25 इंचावरती टिक केलेली आहे. तिथून आपल्याला बाही फोल्ड करून घ्यायची आहे. तर बाही आपण उलट्या साईडने फोल्ड करून घेतलेली आहे. तर बाहीची ही सरळ बाजू आहे. तर आता आपण या पट्टीला इथून शिलाई देऊन घेऊयात. कोणतीही शिलाई देत असताना कपडा हा अजिबात ओढायचा नाही. तर या ठिकाणी आपली ही दुसरी बाही पण तयार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या दोन्हीही बाह्या तयार आहेत. तर हे समोरचे भाग आहेत आपले, ज्या ठिकाणी आपण खडूनी मार्किंग करून घेतली होती आणि कट्स दिले होते ते समोरचे भाग आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला बाहीला शिलाई देऊन घ्यायची असते. तर या ठिकाणी आपले ब्लाऊजचे 3ही भाग शिवून तयार आहेत. तर हा भाग आपला पाठीमागलचा आहे, हा भाग आपला समोरचा, हा भाग दुसऱ्या साईडचा, आणि या दोन्हीही बाह्या. तर या दोन्ही बाह्या आपण या ठिकाणी ठेवूयात. तर या ठिकाणी आपले 3ही भाग शिवून तयार आहेत. तर याचा अंतिम टप्पा म्हणजे हे सर्व भाग जोडणे आणि मापाच्या ब्लाऊजून फिटिंग करणे, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला आता अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप अगोदर पाठीमागलचा भाग, नंतर समोरचे भाग, नंतर बाही शिवून घ्यायची आहे. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.